नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीतील इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष. तर हा पाठ आपण पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. तर मुघलांशी संघर्ष. त्यातील पहिला टॉपिक आहे शाहिस्तेखानाची स्वारी. तर पहा, फेब्रुवारी 1660 शाहिस्तेखान अहमदनगरमधून निघून पुणे प्रांतात आला. अहमदनगरमधून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैनिकांच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबरहानी केली. तर पहा, शाहिस्तेखान फेब्रुवारी 1660 अहमदनगरमधून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रांतात लहान लहान सैनिकांच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबरहानी केली. त्यानंतर चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? तर त्यावेळी फिरंगोजी नरसाळा याने त्यांच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. तर पहा, शाहिस्तेखान हा 1660 अहमदनगरमधून कोठे आला? तर पुणे प्रांतात आला. पुणे प्रांतात आल्यावर त्याने छोट्या छोट्या सैनिकांच्या तुकड्या पाठवून स्वराज्याची हानी केली. त्यानंतर तो चाकणच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता त्यावेळी? तर फिरंगोजी नरसाळा याने त्यांच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. पुढे पाहूया. शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखान तळ ठोकून बसला व आसपासच्या मुलखाची त्याने लूट चालूच ठेवली. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले, कोठे गेले? तर पुण्यातील लाल महाल येथे. त्याच ठिकाणी शाहिस्तेखान आपला तळ ठोकून बसला होता. त्याने आसपासच्या मुलखाची लूट चालूच ठेवली होती. 2 वर्ष झाली तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार न करता त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी बेत आखला. तर पहा, शाहिस्तेखान 1660 अहमदनगरहून पुण्यामध्ये आला. त्यानंतर त्याने चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर तो पुण्यातील लाल महाल येथे शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता. 2 वर्ष झाली तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार काही करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली व त्यानुसार 5 एप्रिल 1663 महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. तर शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा कधी घातला? तर 5 एप्रिल 1663 रोजी निवडक सैनिकासह लाल महालावर शिवाजी महाराजांनी छापा घातला. या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली, त्याची मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकरणामुळे त्याने औरंगजेबची नाराजी ओढवून घेतली. तर पहा, 5 एप्रिल 1663 शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी लाल महालावर छापा घातला. तर या छाप्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटे तुटली, त्याची मानहानीही झाली. त्यामुळे त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबाद येथे हलवला. या प्रकरणामुळे औरंगजेबची त्याने नाराजी ओढवून घेतली. औरंगजेबने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. शाहिस्तेखानवरील या
यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रजेचा विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला. तर पहा, औरंगजेबने शाहिस्तेखानास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. या यशस्वी हल्ल्याचा म्हणजे शिवाजी महाराजांनी जो छापा टाकला होता, या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रजेचा विश्वास अधिकच वाढला किंवा वृद्धिंगत झाला. पुढे आहे सुरतेवर स्वारी. शाहिस्तेखानने 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता. त्याची भरपाई करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यासाठी शिवाजी महाराजांनी मोगलांना धडा शिकवण्याची योजना आखली. मोगलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते. तेथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारीही होत्या. तर पहा, मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र होते व बंदर होते. तेथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या. हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते. तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्नही होते. म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली. सुरतेचा सुभेदार त्यावेळी इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. तर पहा, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली त्यावेळी सुरतचा सुभेदार कोण होता, तर इनायत खान हा होता. ज्यावेळी महाराजांनी स्वारी केली त्यावेळी इनायत खान या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य जनतेला त्रास न देता त्यांनी सुरतमधील विपुल संपत्ती मिळवली. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. त्यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला. पुढे पाहूया जयसिंगाची स्वारी. तर शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबने मिर्झा राजे जयसिंग हा आपला अनुभवी व मातब्बर राजपूत सरदार पाठवला. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. तर औरंगजेबने कोणाला पाठवले होते, तर मिर्झा राजा जयसिंग याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. तर गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, त्याबरोबर वेंगुर्लेचे डच, सुरतचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगांनी त्यांना सुचवले. तर पहा, जयसिंगांनी पुण्यामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. तर गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, त्याचबरोबर वेंगुर्लेचे डच, सुरतचे इंग्रज, जंजिराचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगांनी त्यांना सुचवले. शिवाजी महाराजांकडे किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठविण्यात त्या सैनिकाने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. तर पहा, पुरंदर किल्ल्यास कोणी वेढा दिला, तर मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्यात यावेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्यांना वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. तर पहा, ज्यावेळी पुरंदरचा किल्ल्याला वेढा दिला, कोणी दिला, तर मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. या वेढ्यामध्ये
यावेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्यांना वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग यांची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये तह झाला. तर पहा, मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जून 1665 मध्ये तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. तर पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? तर मिर्झा जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला होता. या तहानुसार महाराजांनी मोगलांना 23 किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होण उत्पन्नाचा प्रदेश दिला. तर पहा, किती किल्ले? तर 23 किल्ले. त्यानंतर 4 लक्ष होण उत्पन्नाचा प्रदेश दिला. आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही दिले. या तहास औरंगजेबने मान्यता दिली. पुढे पाहूया आग्रा भेट व सुटका. तर पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग औरंगजेब बादशहा यांनी केला. तर पहा, ज्यावेळी पुरंदरचा तह झाला, त्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. तहानुसार महाराजांनीही जयसिंगास मदत केली, तथापि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग व औरंगजेब यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांना बादशहाच्या भेटीस जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षितेबद्दलची हमी देखील दिली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर राजपुत्र संभाजीही होते. तसेच विश्वासू व जीवास जीव देणारे निवडक सहकारीही सोबत होते. तर पहा, या विचाराला म्हणजे महाराजांना काही काळ दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार कोणी केला? तर जयसिंग व औरंगजेब बादशाह यांनी केला होता. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांना बादशहाच्या भेटीस जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षितेबद्दलची हमी देखील त्यांनी दिली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर कोण होते? तर राजपुत्र संभाजीही होते. त्याचबरोबर विश्वासू व जीवास जीव देणारे निवडक सहकारीही सोबत होते. महाराज आग्र्यात पोहोचले, तथापि बादशहाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले. बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्र्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्याहून येताना संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. तर पहा, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून येताना संभाजीराजांना कोठे ठेवले होते? तर मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकाऱ्यांनी सांभाळला. मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा. महाराजांना मुघलांनी बरोबर
बरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे महाराजांचे उद्दिष्ट होते. तर पहा, ज्यावेळी महाराजांची आग्र्यातून सुटका झाली त्यानंतर महाराजांना मुघलांबरोबर लगेच संघर्ष नको होता. तरीही पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले 23 किल्ले व 4 लक्ष होनचा उत्पन्न मिळवून देणारा प्रदेश जो दिला होता तो परत मिळवणे महाराजांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी एक व्यापक व धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे असे हे धोरण होते. तर पहा, एका बाजूला किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे असे हे धोरण होते. त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले. पुढे एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा ही किल्ले जिंकून घेतली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. तर पहा, दुसरी सुरतवरची जी स्वारी होती त्यानंतर परत येताना त्यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला. पुढे पाहूया, पुढे राज्याभिषेक. तर पहा, सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम होते हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यात अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी 6 जून 1674 रोजी या दिवशी विद्वान पंडित गागा भट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला. तर पहा, स्वराज्य स्थापन झाले. त्या स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यात अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले होते. यासाठी त्यांनी 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित कोणतर गागा भट यांच्या हस्ते कोठे रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला. तर पहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला किंवा कोणत्या दिवशी झाला किंवा कोणी केला, तर 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करून घेतला. पुढे पाहूया, या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी स्वराज्याभिषेक ही नवी कालगणना सुरू केली. हे आता शककर्ते झाले. तर पहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. सार्वभौमतेचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. हे आता शककर्ते झाली. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई
ही खास नाणी पाडली. या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तर पहा, राज्याभिषेकाप्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यावर कोणती अक्षरे कोरली होती? तर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली होती. तेथून पुढे राज्यपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. बघा, राज्याभिषेकानंतर राज्यपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. त्यानंतर राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार केला. यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणतात. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी भाषांना पर्यायी संस्कृत शब्द, बघा, फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार केला, एक कोश तयार करून घेतला. त्यालाच राज्य व्यवहार कोश म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? तर राज्य व्यवहार कोश असे म्हटले जाते. पुढे पाहूया. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. यानंतर महाराजांनी अल्पावधीत म्हणजे 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. तर पहा, ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर महाराजांनी अल्पावधीतच 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. तर पहा, भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा दोन धर्मकृतांच्या परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. तर पहा, भारतामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृतांच्या दोन परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. तर तांत्रिक पद्धतीने केव्हा राज्याभिषेक करून घेतला? तर 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करून घेतला. पुढे पाहूया दक्षिणेची मोहीम. तर राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्याचा त्यांनी कुतुबशाहीची भेट घेतली, त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बेंगलोर, हॉस्कोट तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी व वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. तर पहा, ज्यावेळी महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली त्यावेळी त्यांनी बेंगलोर, हॉस्कोट तसेच तमिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकून घेतले. त्याचबरोबर आदिलशाहीचा काही भाग किंवा काही प्रदेशही जिंकून घेतला. तो जिंकलेल्या तर जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली होती? तर रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू कोण होते? तर वेंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्यकर्त्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांनी प्रयत्न केला होता. वेंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे.
दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून घेऊन तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. मोगल बादशहा औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावर त्यांचे निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.